भारतीय जनता पक्षाच्या कडून 13 जो प्रभाग आहे त्याच्याकरता एकतर पुरुष प्रभागामधून किंवा ते शक्य नसेल तर महिला प्रभागामधून माझी पत्नी अशा रीतीने आम्ही तिकीट मागितलेलं होतं. आम्ही अर्जाची फॉर्म भरण्याची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. NOC वगैरे जे काय लागतं ते सगळं तयार करून ठेवलं होतं. फॉर्म विकत घेतला होता आणि वाट बघत होतो की आपल्याला सूचना येईल की तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आम्हाला सूचना आली नाही, त्याप्रमाणे मग आम्ही काही तयारी केली नाही. आणि रात्री 11:15च्या सुमाराला माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा मला फोन आला की तुम्ही 13मधून जनरल महिलाच्या जागेवरती निवडणूक लढवायची तुमची तयारी झाली आहे ना सगळी. म्हटलं हो झालेली, आम्ही लढणार आहोत अशा रीतीने मी उत्तर दिलं. आणि मग मी हे समजलो की जर 13B आपल्याला इतक्या रात्री 11 वाजता इतक्या मोठ्या आपल्या नेत्यांनी फोन केलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला फॉर्म भरणं आवश्यक आहे. रात्री 11:30च्या नंतर वकिलांना झोपेतनं उठवलं, सूचक अनुमोदक रात्री गोळा केले आणि नेत्याचा शब्द खाली जाऊ नये म्हणून केवळ आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जागून फॉर्म भरला. आणि इथे येऊन आम्ही फॉर्म भरल्यानंतर आत्ता अशी काही बातमी कानावर येते आहे की त्या ठिकाणी आमचा विचार न करता अन्य कुठल्या तरी नवख्या लोकांचा विचार जो आहे झालेला आहे. जर तसं करायचं नव्हतं तर आम्हाला का सांगितलं गेलं की तुम्ही लढायला तयार आहात का आणि फॉर्म भरा. माझ्यासारख्या आज जवळजवळ 50 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या विचारांकरता लढणाऱ्या कार्यकर्त्याचा हा अपमान झाला आहे असं मी समजतो. मी सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो आपल्या माध्यमातनं की मी जनसंघाचा मूळ कार्यकर्ता 1974 सालापासून काम करणारा. आणि याच्यामध्ये असं होतं की आज 30 डिसेंबर आहे, बरोबर आजच्या 50 वर्षापूर्वी मी आणीबाणीच्या काळामध्ये सत्याग्रह केलेला आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात लहान वयाचा बालसत्याग्रही म्हणून माझा गौरव केलेला आहे शासनाने. आणि माझी ही जर पक्षाचं काम करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मला सांगितलं गेलं की तुम्ही तयारी करा रात्री 11 वाजता. आणि नंतर हा जो काही प्रकार झालेला आहे याच्याने अतिशय दुःख झालेलं आहे. हेची फळं काय मम तपाला. गेले 50 वर्ष माझ्यासारखा एक कार्यकर्ता निष्ठेने काम करतो आहे, ते तुम्ही अशा रीतीने फसगत करायला नको होती आमची, असं माझं स्पष्ट मत आहे. मी भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. मला नाही वाटत की 50 वर्षापेक्षा कोणी कार्यकर्ते या ठिकाणी सक्रिय असतील आत्ता. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगून का असं केलं. तुम्ही सांगितलं का नाही सकाळी मला की इथे वाटाघाटीमध्ये ह्या जागा गेलेल्या आहेत, तुम्ही फॉर्म भरू नका. असं सांगितलं असतं तर आम्हाला काही वाटलं नसतं. पण सांगून हा जो प्रकार झालेला आहे या सगळ्या प्रकाराची मी आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोलणार आहे. आणि मला नक्की खात्री आहे की माननीय गिरीश भाऊ माझं काही कैफियत आहे ती ऐकून घेतील. कारण माझी निष्ठा, माझी एक नेता म्हणून जो आहे ते सर्वोच्च नेते आत्ता जिल्ह्याचे आपले सगळे जे आहेत ते गिरीश भाऊ महाजन आहेत. पण ही झालेली फसगत जी आहे ही जिव्हारी लागलेली आहे. सांगायचं होतं ना की फॉर्म तुम्ही भरू नका, वाटाघाटीमध्ये जागा दुसरीकडे गेली, आम्ही काही वेगळा निर्णय घेतला आहे हे सांगायला असतं तर आम्ही हा प्रकार केला नसताना इथे आलोही नसतो. आता हा जो विचार आहे हा विषय निष्ठावंतांना डावलण्यापेक्षा निष्ठावंतांची क्रूर चेष्टा. का आम्हाला सांगितलं की फॉर्म भरा म्हणून. ठीक आहे, रात्री सांगितलं असेल त्यावेळेला वाटाघाटीचा वेगळा विषय असेल, सकाळी काहीतरी त्याला वेगळं वळण लागू शकतं, मी मान्य करतो. राजकीय पक्ष हे होऊ शकतं. आणि अशा अवस्थेमध्ये सकाळी किमान मला फोन करायचा ना की आपलं काल बोलणं झालेलं आहे पण भालेराव अशा बदल झालेला आहे, आम्ही आलो नसतो आणि फॉर्मही भरला नसता. त्याची मला काही कल्पना नाही. अजून माझं कोणाशीही चर्चा नाही. पण आत्ता जे समाज माध्यमांमध्ये त्या 13 नोव्हेंबरच्या प्रभागाबद्दलची जी चर्चा आम्ही ऐकतो आहे किंवा तिथे तिकीटं कोणाला दिले गेले आहेत, युतीमध्ये काय आहे, हे ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झालेला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. नाही, मी आवाज उठवत नाही आहे. मी तुम्ही जे विचारलं त्याला उत्तर देतो आहे. आणि माझ्या मनातली जी ही जी खतखत म्हणता येणार नाही त्याला, परंतु जी बोच आहे, जो अपमान झाला आहे धडधडीत इतक्या वर्षाच्या कामाचा, तुम्ही सांगायला नको होतं की फॉर्म भरा. आणि जर सांगितलेलं आहे तर ठीक आहे, सकाळी उठून सांगायला पाहिजे होतं की तुमचा विषय बंद झाला आहे, तुम्ही काही पुढे जाऊ नका. आम्हाला काही वाटलं नसतं. अरे मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. जेव्हा कोणी नव्हतं या भाजपमध्ये जळगाव शहरामध्ये झेंडा उचलायला तेव्हापासून मी काम करत आलेलो आहे.
मला काही वाटलं नसतं ना. त्या घटनेला आज 50 वर्ष झालेली आहेत माझ्या त्या सत्याग्रहाला, आणि त्याच दिवशी हा अपमान होतो आहे. हे प्रचंड जिव्हारी लागलेला विषय आहे हा. इथे दुपारी 2 वाजेपर्यंत मी इथे पोचून गेलेलो होतो. नाही, पत्नी माझी, मला हेच विचारलं गेलं होतं की 13मध्ये जनरल महिलामध्ये तुम्हीची फॉर्म भरायची तयारी, तुम्ही निवडणूक लढवायची तयारी आहे ना, असं विचारलं गेलं. हे सांगितलं गेल्यानंतर एवढ्या मोठ्या नेत्या आपले आमदार आहेत जिल्ह्याचे आणि प्रभारी आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती मी विश्वास ठेवला की बा ते सांगतात आहे, तेव्हा आता आपण तयारी म्हणजे फॉर्म भरला पाहिजे. नाही तर रात्री 11 वाजेपर्यंत मी कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरलेला नव्हता. तयारी केली होती, कागदपत्र सगळी जुळवाजुळव केलेली होती, फॉर्म विकत घेऊन ठेवला होता, यादी घेऊन ठेवली होती. पण जोपर्यंत मला सांगितलं जात नाही की तुला लढायचं आहे, तोपर्यंत मी तयारी केलेली नव्हती. आणि सांगितल्यानंतर मी तयारी सुरू केली. एवढं मी फक्त माझं जी क्रूर चेष्टा केलेली आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. कोणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा पक्षाचा विषय आहे, त्याच्याबद्दल मी अजिबात बोलणार नाही. तो निर्णय पक्षाचा आहे आणि त्याच्याशी मी बांधलेला आहे. आत्ता त्या ठिकाणी माझं इथपर्यंत म्हणणं आहे की त्या ठिकाणी ज्या कोणत्या म्हणजे उमेदवाराला भारतीय जनता पक्षाने समर्थन तिकीट दिलेलं असेल त्याचा प्रचार मी उद्यापासून तिथे जाऊन करणार आहे. कारण मी पक्षाची बांधिलकी मानतो, व्यक्तीशी नाही. वार्ड क्रमांक 13मध्ये भाजपचे जे उमेदवार असतील, मला माहीत नाही कोण आहे, त्यांचा मी उद्यापासून तिथे जाऊन प्रचार करणार आहे. मी हे मगापासून सांगितलेलं आहे ना की रात्री 11:15च्या सुमाराला माननीय नेते आमचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मला फोन करून सांगितलं, विचारलं की तुमची मी त्यांना म्हणजे त्यांना हे माहिती होतं की मी पुरुष गटामध्ये सुद्धा अर्ज म्हणजे उमेदवारी माझी मागणी केलेली आहे. पण त्यांनी जेव्हा मला असं विचारलं की तुम्ही महिला प्रभागामध्ये जनरल महिलामध्ये लढण्याची तुमची तयारी आहे का, असं सांगितलं गेलं ना, याचा अर्थ काय घ्यायचा की पुरुषमध्ये आपल्याला मिळत नाही आहे, महिलामध्ये आपल्याला मिळू शकतं आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी केली. माझा कोणा व्यक्तीवरती रोष नाही आहे, त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही आहे. सकाळी त्यांना जेव्हा मी फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ आला. मी त्यांच्या सन्माननीय जे PA आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. ते म्हणाले की मी दादांकडे गेल्यानंतर त्यांना तुमचा निरोप सांगतो की मला दादांशी बोलायचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बा अजूनही जर असेल तर सांगा मला, मी भरत नाही, मी पुढे जात नाही, असं सांगण्याकरता मी संपर्क केला होता. बरं, गिरीश भाऊ तिथे नाशिकमध्ये अतिशय बिझी असल्यामुळे माझा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आता एका कोणीतरी आपल्याला ते प्रभाऱ्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मग मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. पण मी उद्यापासून भारतीय जनता पार्टीचे त्या प्रभागातले असो किंवा जळगाव शहरातले कोणत्याही प्रभागातले जे कोणी उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार निष्ठेने करणार आहे आणि त्यांना निवडून आणणार आहे. धन्यवाद.